गोदक्का ए गोदक्का थोरल्या वहिनी जमायला ती आले आले. थांबा थांबा तिथंच थांबा. या आता. कसा मस्त. वहिनी साहेब तुम्ही कुठं जात जाऊ नका बघा. अहो तुम्ही कुठं गेला तर घर लई सुन सुन होते बघा. हो राधाताई एकच दिवस गेले होते. अहो एक दिवस म्हणजे आमच्यासाठी 10 दिवस होतं बघा ते. बरं ठीक आहे, आता नाही जाणार. काय हो हा? हा आलेच हा? तो थांबा आता काय तिकडे जाऊ नका. का? ते तुमच्या गोदक्का काय चाललंय सांगाल का मला? काही नाही ते पण तुम्ही तिकडे जाऊ नका. हो असं काय, बॅग तर ठेवून येते. ते द्या इकडे. हे काय नवीनच? ते तुम्हाला सरप्राईज द्यायचं राहिले. ठीक आहे मग द्या सरप्राईज. असं कसं देणार? आधी डोळं बंद करा. अरे अच्छा, अहो करा तर. अगं तो म्हणतोय डोळं बंद कर तर कर की. अहो वहिनी साफ करा की बंद डोळं. बंद करा का डोळे वहिनी साहेब? अरे तुम्ही सगळेच एकमेकांना सामील झालात. बर करते. हात दे इकडे. द्या की. अहो चला वर पडा का. ढीकभर प्रेम दावायली ना जोडी. बघणाऱ्याला का नाही अजीर्ण होणार आहे बघ. तुम्हाला तर लगेच होईल. चंदे चला. हा शिस्तात या. हा या. अहो कुठे आणलात मला? आता उघडा डोळ. अहो कुठे आलोय आपण? आपली खोली आहे. आजपासून आपण इकडेच राहायचं. काय सांगताय? खरंच? म्हणजे हे तुमचं सरप्राईज होतं? कसं वाटलं? खूप छान, खूप सुंदर आहे. पण हे सगळं तुम्ही केलं कधी? तुम्ही माहेरला गेल्यावर. छान आहे. पण कशाला? आपली आधीची खोली काही वाईट नव्हती. तिचं काय माहित नाही, पण ही कशी तुम्हाला शोभल अशी आहे म्हणून आजपासून आपण इकडे राहायचं. इकडे या. हे बघा, ही तुमची पुस्तकं, ही टेबल आणि खुर्ची आणि अभ्यास करण्यासाठी तुम्हाला लाईट. वाह, इकडे या. हे कापड ठेवण्यासाठी कपाट. समजा तुम्हाला शोभेल असं आहे बघा. खरंच खूप छान आहे हो. तुम्हाला हे कळलं कसं? तुम्हीच सांगितलं की. मी हा
मी कुठे होते? हे काय इकडं? अहो मी समजा लावत असताना तुम्ही माझ्याकडे बघून हसत होता. बघा आता बी हसताय. आता इकडे या. या अहो या की. हा बघा तुमचा गणपती बाप्पा. आपला. होय आपला गणपती बाप्पा. आता इकडे या. मी स्वतः तुमच्यासाठी बनवले. काय सांगताय? होय हा तुम्ही बनवलाय? कसं वाटलं? खूप छान आहे. आता माझं सरप्राईज. या इकडे. इथे या. तुम्ही डोळे बंद करा. मी पण. हो करा तर. नीट केलेत ना? आता हात पुढे करा. हा? करा. आता डोळे उघडा. उघडू काय? हा. अहो अहो असं काय करताय? हे सरप्राईज आहे तुमचं. घ्या. नाही अजिबात नाही. नाही कसं? अहो ही माझ्या लहानपणीची पाटी आहे. तुम्ही लवकर शिका. घ्या. नाही शिकायचंय मला. अहो असं काय करता? तुम्ही मला कबूल केलेत ना तुम्ही शिकणार आहात म्हणून. मग आता मागे नाही हा फिरायचं. घ्या. नाही मला नाही शिकायचं. अहो असं काय करताय? अहो साधी पाटी आहे ही. तुम्ही पाटीला का घाबरताय? हं? घ्या बरं. नाही 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 घ्या म्हणते ना. एवढं सोडून दुसरं काय बी सांगा. एवढंच करा. सरप्राईज देते ना मी. मग घ्या बरं. नाही पाटील एकदा घात केलाय माझा. आता परत नाही. हो या सगळ्या तुमच्या मनाच्या समजुती आहेत. बाकी काही नाही. मी घ्या म्हणते ना. नाही नाही म्हणलं ना व. आता घ्या बर का. नाही तर मी रागवेन तुमच्या. घ्या म्हणते ना. घ्या. एकदा सांगितलं ना नाही म्हणून. नाही म्हणजे नाही. असा काय घात केलाय पाटीने? राणा अरे कुठं चाललास? जरा बाहेर चाललोय. अरे आत्ता तर आलायस. अंजली आत्ता आल्या. तिच्याजवळ घटकाभर बस की. का आपलं पायात भिंगरी बांधल्यावर निघालास आता? अरे काय म्हणली अंजली? अरे तिला खोली आवडली काय? राणा राणा किंवा असा काय रागानं गेला? आता पातूर ह्याला कवा चिडलेला बघितलेलं नाही. दोघांचं काय भांडण झालं नसेल ना? बघायला पाहिजे. अंजली अगं काय झालंय? काय झालं सांग की मला. का रडायला लागलीस? नाही काही नाही. अंजली थांब. मला सांग राणा भांडला काय तुझ्या संग? तुला खोली आवडली नाही काय? नाही असं काही नाही.
अगं मग काय झालं? हे बघ, राणा भांडला काय तुझ्या संग? अगं तू सांगितली नाहीस तर मला कसं कळणार? सांग बघू काय झालं. अंजली, गप्पुरी, असं नाही रडायचं सकाळ सकाळ. मला सांग, राणा तुझ्या संग भांडला काय? चांगलं कान पिरगळून विचारते त्याला. माझ्या गुणाच्या पुरी संग भांडतोय होय? चल बस. अगं तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? सांग काय झालं? मलाच कळत नाहीये काय झालं. मी फक्त यांच्या हातात पाटी दिली होती तर काय म्हणला तो? अचानक चिडले. यांनी मला मी शिकीन म्हणून कबूल केलं होतं, म्हणून मी त्यांना पाटी देत होते. चिडून पाटी फेकून दिली. गोदाक्का माझी शाळेतली पहिली पाटी होती. अगं तू शिकायचं म्हणलं की घाबरतोय, हे ठाव आहे ना हो तुला? पण यांना एवढं चिडलेलं मी कधीच बघितलं नव्हतं. शिक्षणाला ते घाबरतात मला माहिती होतं, पण आज काहीतरी वेगळेच वागले ते. काय करावं मला काही सुचतच नाहीये. तू तू आधी शांत हो बघू. मी शिक्षणासाठी यांच्या मागे लागली, यात काही चुकतंय का माझं गोदाक्का? अजिबात नाही. बाहेरची सगळी माणसं यांना अडाणी म्हणतात. मला नाही आवडत म्हणून मी त्यांना हातात पाटी देत होते. तर तुझी काय चूक नाही आणि राणाची बी काय चूक नाही. जे काय झालं ते ह्या पाटी पेन्सिलीमुळे झालं. नुसतं पाटी पेन्सिलचं नाव ऐकलं तरी अंगावर पाल पडल्यासारखा करतोय तो. पण पाटी पेन्सिल मध्ये काय चूक आहे? चूक काय नाही, भ्या बसलोय त्याच्या मनात. भीती? पाटी पेन्सिलची? अहो लहान लहान मुलं सुद्धा किती मजेत शिकतात, आणि हे तर इतके मोठे तरी. लहानपणी जे घडलं त्याच्यामुळेच हे असं झालंय. काय झालं होतं? मी तुला कधी काय सांगितलं नाही आणि राणा बी सांगणार नाही. राणा अडाणी राहिला ते ह्या पाटी पेन्सिल मुळेच. काय घडलंय? थांब, आलेच मी. हे बघ, साहेबांनी कॅमेरा घेतला तेव्हा शाळेत जाताना ह्यो फोटो काढला होता राणाचा आणि सूरजचा. यांच्या पाठीवर दप्तर? म्हणजे हेही कधी शाळेत गेले होते? तर काय, राणा लई हुशार होता, पर शाळा सोडून इतर कामात. लहानपणी लई उन्हाळपणा करायची दोघं. आगाव तर एक नंबरची, कुणाचं म्हणून ऐकायची नाहीत बघ. पण राणा मात्र लहानपणापासूनच ताकदवर. एक एकदा राणा एवढा दोडपणा करायचा की मला त्याला आवरता आवरता नाकी नऊ यायचं बघ. आता तुला चांगला 50 किलोच्या गोणीलाच बांधून घातलाय. अरे राणा, किती वेळा सांगितलं तुला, गुळ खाऊ नगस, गुळ खाऊ नगस, पर तू ऐकत नाहीस. अरे पोटात आळ्या होतील की. थोडं खाऊ दे की. आता थोडं बी नाही आणि जास्त बी नाही. राणा बाळा, आता मी तुला इथं बांधून घातलंय, कसा पळतोस ते बघते मी. आगाव कुठला.
सूरज इकडे ये. काय काय तर खा. नटू आईने बघितलं तर कोण नाही बघत. खा आणि बघितलं तर बघितलं. तुला मार बसत नाही पण मला बसतोय की. तुझ्या वाटणीचा मार मी खाईन. खा. पोटात आळ झाला तर कडुलिंबाचा पाला खायचा नाही तर वव्याचं पाणी प्यायचं. आळ्या मरून जात्यात. धर खा. खाकी काडकाड फोडून. माझ्या टायमाला तुम्हाला अशा शेंडा खायला लावल्या आणि मला डंडायला आली होती. खात नाही का फोड काडकाड. आबा म्हणतात पेलवानाने उपाशी राहायचं नसतंय. मी कुठं पेलवान आहे? पेलवान नाही म्हणूनच त्या मला धनानं मला शाळेत मारलं. माझ्या भावाला मारलं. उद्या शाळेत बुकनाच पाडू त्याचा. आता खा. काय रे चाललंय तुमचं? अरे दोडा, काय करू ह्या पोराचं? गोणी बी तशीच बांधलेली आहे. कुठनं आणतोस रे एवढी ताकद? बजरंग बली की जय. बजरंग बलीच्या लाडक्या, आता थांब. तुला शेतातल्या झाडालाच नेऊन बांधते. चालते की. शाळेपेक्षा शेतात कधी बी वर. अरे पर अख्खी ढेप सपिवलीस. त्याच काय? थांब, आता इथनं पुढं तुला एक गुळाचा खडा बी मिळणार नाही. नका देऊस. मी मोठा झाल्यावर लई उचलावणार आणि गुळाच्या ढेपाच ढेपा बनवणार. रोज गुळच खात बसतो बघ. मग मला कोण ओरडते बघू. काय आमच्या पहलवानाला एकदम बांधून ठेवलंय. अख्खी ढेप सपिवली. पोटात जंत झालं म्हणजे? कडुलिंबाचा पाला खायचा नाही तर ओव्याचं पाणी प्यायचं. मग जंतू मरून जातात. अरे वा, सूरज तर लय हुशार झालायस. राणा बघ जरा, धाकल्या भावाकडून हुशारी शिक जरा. अरे शाळेत नीट शिकत जा म्हणजे धाकल्या भावासारखा तू बी हुशार होशील. तो हुशार असल्यावर मी कशाला शिकू? शेतकरी होणार सूरज साहेब. म्हणजे लहानपणापासूनच त्यांना कमाल दाखवण्याची सवय आहे म्हणायची. कमाल? अजून एक कमाल सांगते त्याची. ऐक. एकदा तो घरातनं गायबच झाला. आम्ही रातभर हुडकलो पण काय सापडला नाही. कुठे गायब झाले होते? तेच आम्ही काळजी करत होतो. कुठं लागीर बिगीर झालं नसेल ना. मग मालकीनबाई जरा देवधर्मातल्या, त्यांनी देवरशाला बोलवलं आणि ह्याला बसवलं त्याच्या समोर. बरं ह्यो राणा ऐकतोय होय. देवऋषी? अगं म्हणजे लागीर झालं म्हणजे माणसाला भूतभीत लागलं की ह्यो देवऋषी काढतोय. अहो भूतभीत काही नसतं गो धक्का. ते राणानं सांगितल्यावर आम्हाला कळलं बघ. त्या वयात त्यांना कसं समजलं? अगं तो लई हुशार. त्यानं त्या देवऋषाला सुनावलं. म्हणला 8 दिवस झालं मी भूताला हुडकतोय पण मला घावला नाही. जगात भूतभीत काय नसतंय. भूतासंग कुस्ती खेळणार आणि त्याला हरवणार. हे भूताबरोबर कुस्ती खेळायचं मला माहिती होतं. एकदा सांगितलं होतं ह्यानं. पण लहानपणी असे भूताला शोधायला बाहेर पडायचे हे नव्हतं सांगितलं. स्वतःचा मोठेपणा कवाच सांगणार नाही तो. भूतालाही न घाबरणारे राणाजी शिक्षणाला एवढी का घाबरतात? कारण शिक्षणाची भीती भूतापेक्षा बी मोठी होती बघ.